चला, आज आपण तेनाली रामाची गोष्ट ऐकूया. फार पूर्वी मद्रासमध्ये तेनाली नावाच्या गावात एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी राम असे ठेवले. हा राम खूप हुशार आणि हजरजबाबी होता. तसेच तो भयंकर थट्टेखोरही होता. एक दिवस तो गावातून जात असताना त्याला एक संन्यासी भेटले. संन्याशाने रामाला पाहताच ओळखले की हा मुलगा खूप चतुर आणि हुशार बुद्धिमत्तेचा आहे. म्हणून त्यांनी त्याला एक मंत्र दिला आणि आशीर्वाद देत म्हणाले, मुला, तू देवीच्या मंदिरात जा आणि तिथे रात्रभर बसून या मंत्राचा 3 कोटी वेळा जप कर. म्हणजे तुला देवी प्रसन्न होईल आणि दर्शन देईल. पण देवीच्या भयंकर रूपाला न घाबरता तू देवीकडून वरदान मागून घे. त्यानंतर तेनालीरामा एक दिवस समोरील एका देवीच्या मंदिरात गेला आणि संन्याशांनी सांगितल्याप्रमाणे रात्रभर त्या मंत्राचा जप केला. आणि काय, सकाळच्या प्रहरी त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रगट झाली. पण तिला 1000 तोंडे असून हात मात्र 2च होते. एकंदर भयंकर रूप होते. पण रामा तिचे रूप पाहून घाबरला नाही. उलट तो हसू लागला. ते पाहून देवीला आश्चर्य वाटले आणि रागही आला. ती म्हणाली, तू माझ्याकडे बघून का हसतो आहेस? तसा रामा म्हणाला, देवी माते, मला माफ कर. पण माझ्या मनात एक विचार आला की जेव्हा आम्हाला सर्दी पडसे होते तेव्हा आमचे एक नाक सारखे वाहत असते आणि ते पुसण्यासाठी आमचे 2 हात पण पुरेसे होत नाहीत. तुला तर 1000 तोंडे आहेत, म्हणजे 1000 नाक आहेत. जर तुला सर्दी झाली तर तुझे हे 2 हात कसे काय पुरे पडतील? हा विचार मनात येऊन मला हसू आले. हे रामाचे धैर्याने आणि विनोदबुद्धीने दिलेले उत्तर ऐकून देवीला पण हसू आले. ती म्हणाली, तू माझी सुरेख शब्दात थट्टा केलीस आणि त्यामुळे माझा राग पण गेला. मी प्रसन्न होऊन तुला वर देते की तू असाच थट्टेखोर आणि हुशार बुद्धिमत्तेचा होशील. लोक तुझ्या गुणांवर खुश होतील. तुझी कीर्ती जनमानसात वाढत जाईल. असे म्हणून देवी अदृश्य झाली. आणि कालांतराने रामाची कीर्ती वाढू लागली. तो एक हुशार बुद्धिमत्तेचा आणि विनोदी कथाकार तसेच कवी म्हणून प्रसिद्ध झाला. एके दिवशी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी रामाला प्रसिद्ध कवी आणि विशेष सल्लागार या पदावर आपल्या दरबारात मोठ्या वेतनावर ठेवून घेतले. अशा प्रकारे तेनाली गावाचा रामा जगभर तेनाली रामा म्हणून प्रसिद्ध झाला. ते त्यांच्या बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा आणि विनोदी कथांसाठी ओळखले जात असत. त्यामुळे त्यांना विकट कवी ही पदवी मिळाली होती.